Hello guys, hello everyone. I hope you are too good. Today I will talk about some few words about my granddad. When I was small, म्हणजे किती 3-4 वर्ष असल्यापासून जसं मला आठवत आहे तसं माझ्या आजोबांबरोबर मी एवढा टाइम स्पेंड केला. माझ्या आजोबांचं नाव आहे केशव साहेबराव काळे. आय हॅव टिल 23 years he has supported me फ्रॉम ज्या फील्डमध्ये. फक्त माझं त्यांचं एक ऑपोजिशन होतं की करिअर थ्रू हे फक्त त्यांचं माझं त्या गोष्टींवरती मी सॅक्रिफाईस नाही करू शकलो, कारण की मला जे इंटरेस्ट होता म्युझिक आणि आर्ट्समध्ये. आणि ते आजोबा म्हणायचे तू म्युझिक काय करतो, पण आज करायचे. त्यांना पटलं असेल की ह्याला खूप सपोर्ट देतील मला. आधी नाही दिला पण आता देतील आणि ते देतात आहे, मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आणि ज्या आत्तापर्यंत माझे म्युझिक, फोटोग्राफी, व्हिडिओज काही मी केले, प्लीज त्याला एक सपोर्ट द्या. आणि माझे जे व्हिडिओज आहेत ते प्लीज जगासमोर प्रेझेंट जसं मी करायला बघतोय तुम्ही पण मला सपोर्ट द्या. आणि तो जेवढा व्हिडिओ आहे सगळ्यांपर्यंत व्हायरल होऊ द्या. आणि आज कसं झालं माहिती का, आज मला ग्रँडडॅडाची आज खूप आठवण येते, कारण की त्यांना ते जेव्हा असायचे माझ्यामध्ये तेव्हा मी पण गाणी वगैरे त्यांच्यासमोर पण प्रेझेंट करायचो. मी स्वतःला नव्हतं थांबू शकलो. आय नेवर स्टॉप माय सेल्फ बिकॉज ही वॉज जस्ट अ गाय हू वॉज जस्ट अ स्टडी ओरिएंटेड होते. त्यांना वाटतं की स्टडीज इम्पॉर्टंट आहे. फक्त माझं असं म्हणणं आहे मी पण स्वतः स्टडी करतो, कारण की स्टडी केल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट कळत नसते आणि कळू शकत नाही. कारण की अभ्यास हा खूप मोठा असतो. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमच्या गोष्टी तुम्हाला माहिती पडणार नाही. आणि तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये हा टीचर असला पाहिजे. इफ टीचर इज नॉट दॅट स्टुडंट कांट ग्रो. आणि प्रत्येक फील्डचं जे नॉलेज आहे ते तुम्ही जेव्हा गेन करायला स्टार्ट करताना तेव्हा तुम्हाला जर नॉलेज कुठल्या फील्डमध्ये असेल, जे म्युझिक असेल, मी तुम्हाला मागे म्हटलं होतं, कुठलीही फील्ड असेल, म्युझिक असेल, फोटोग्राफी असेल, कुठलीही फील्ड असेल, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, ज्या फील्डमध्ये त्या लोकांना स्टडी केल्याशिवाय पुढे काहीच होत नाही. कुठलीही फील्ड घ्या तुम्ही, एज्युकेशन. आणि ह्याच गोष्टीवरून मी माझ्या आजोबांना सांगायचो की प्रत्येक फील्डचं नॉलेज, मला आर्ट्सचं नॉलेज आहे तर मी आर्ट्समधनं खूप नॉलेज गेन केलं की म्युझिकमधनं कसं सूर कधी खाली घ्यायचा, कधी वर घ्यायचा. फोटोग्राफी पण करेल तर कधी आयएसओ किती ठेवायचा, द डार्क फोटोग्राफी. म्हणजे हे बेसिक नॉलेज मी जे गेन केलं हे कदाचित ते मला इंटरेस्ट असल्यामुळे. आणि माझ्या आजोबांचं आणि माझं एकच कनेक्शन होतं की नाही तू स्टडी करायचं. आम्ही पण त्यांना तेच सांगायचं, पण तेव्हा त्यांना मान्य नव्हतं या गोष्टी. पण आता ठीक आहे, त्यांना पटल्यात त्या गोष्टी, मला माहिती आहे. आणि त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. आणि आज जे मी काय करतो त्यांचा मला भरपूर सपोर्ट असेल, कारण की आज ग्रँडडॅडा खरं असायला पाहिजे होते पण ते आज नाही आहेत. पण तरी त्यांचं लक्ष माझ्यावरती आहे. माझ्या प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला मी त्यांना खूप मिस करतो. आज मी टोटली एकटा. त्यांनी माझा ते असल्यावरती मला असं वाटायचं की या जगात कोणी असेल नसेल मला फरक नाही पडत, पण माझे ग्रँडडॅडा माझ्याबरोबर आहेत. हे इज विथ मी. आज टुडे आय एम टोटली अलोन ना, असं मला वाटतं. कारण की काय, जे माझं म्हणणं होतं, माझे प्रत्येक गोष्ट ते ऐकून घ्यायचे. आता अशी गोष्ट ऐकायला तर कोणीच नाही आहे. जे मी किती स्ट्रगलिंगमध्ये असेल, किती माझ्यावर वाईट वेळ असली असेल, तेव्हा प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला त्यांचा सपोर्ट असायचा मला. की तुला कुठे बाहेर जायचं असेल तर त्यांच्याबरोबर जायचं, त्यांच्याबरोबर राहून खूप नॉलेज गेन केलं. प्रॅक्टिकल नॉलेज मी खूप स्टडी केला की लोकांसमोर कसं फेस करायचं, हाऊ टू फेस इन फ्रंट ऑफ ऑल पीपल, हाऊ टू गेन द practical knowledge in this world, how you can gain this knowledge. Whatever today I am here is just because of my granddad. आणि आज आजोबा नाही आहेत माझे, पण ते नक्की माझे बरोबर आहेत आणि माझ्या बरोबर राहणार. आणि हा ओम केशवाय नमः, तुम्ही तो मंत्र ऐकता, तो मंत्र जेव्हा माझ्या कानावर पडतो ना तेव्हा मला एक कॉन्फिडन्स क्रिएट होतं की आपण आजोबा माझ्याबरोबर आहेत. कारण की त्यांचं नाव खूप जगात घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक तुम्ही पूजा करताना तुमच्याकडे सत्यनारायणजी म्हणा किंवा होम म्हणा, ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला ते नाव घेतात ना,
मी खूप पूजा वगैरे केलेत आतापर्यंत, आणि तेव्हा आजोबा नसताना पण ते नाव जेव्हा गुरुजी घेतात ना पूजा करताना, तेव्हा कॉन्फिडन्स येतो की यार आजोबा माझ्याबरोबर आहेत. आणि मी त्यांचं नाव दिवसातनं खूप वेळा घेतो. आज का मी बोलतोय, कारण की आज मला या क्षणाला मला ग्रँडडॅडांची खूप आठवण येते. माझे व्हिडिओज त्यांनी जर पाहिले असतील कदाचित त्यांना आता खूप हॅपी आणि एकदम त्यांना वाटलं असतं की अरे हा खरंच करू शकतो. पण तरी त्यांचं लक्ष आहे माझ्यावरती, कारण की आकाश मी जेव्हा रात्री स्टार्स बघतो त्या स्टार्सकडे बघून मला एक असा एक फील येतो की आजोबा आहेत, आजोबा कुठे जाणार नाहीत आणि ते माझ्या मनामध्ये आहेत. आणि माझं प्रत्येक लाईफ जर्नी जी आतापर्यंत मी करतोय, ट्रॅव्हल करतोय करिअर थ्रू, तर मला खूप त्याचा आनंदही होतोय आणि थोडं वाईटही वाटतंय. आय एम फिलिंग सॅड बिकॉज ऑफ माय ग्रँडडॅड इज नॉट विथ मी, अँड टुडे आय रिअली लाईक ते असते तर रिअली मला त्याचा खूप सपोर्ट असता, पण त्यांनी दिला नाही. पण ते आता देतात असं मला वाटतं, कारण की मी माझे व्हिडिओज वगैरे एकदम मी करतोय म्हणजे खूप कॉन्फिडेंटली, याचा अर्थ त्यांचा सपोर्ट आहे मला आत्ता. एवढंच मी सांगतो. प्लीज सपोर्ट करा मला, माझे म्युझिक, माझं फोटोग्राफी जे मी अपलोड करतो आहे, प्लीज त्याला जास्तीत जास्त लोकांसमोर फॉरवर्ड करा, कारण की मला ज्या ज्या म्युझिक मी टाकतो आहे त्याचं मला कुठेतरी यश हे तुमच्याकडनं पण मिळो. तुमचे हात असेच माझ्या डोक्यावर राहो, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो. युअर ब्लेसिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट मी, दॅट व्हॉट आय वॉन्ट टू से. Thank you so much. Thank you so much.